हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 3 लेसन नंबर 3.6 रघु गोज टू मार्केट. रघु गोज टू मार्केट म्हणजेच रघु बाजारात जातो. रघु बाजारात जातो. गोज गोज म्हणजे जाणे. मार्केट मार्केट म्हणजेच काय? बाजार. चला तर पाहून घेऊया. डू यू नो. डू यू नो म्हणजे तुम्हाला माहित आहे का? क्वेश्चन्स विचारण्यात आलेला आहे. हॅव यू विजिटेड अ मार्केट? हॅव यू विजिटेड अ मार्केट? कधी तुम्ही बाजाराला भेट दिला आहात का? असं क्वेश्चन विचारण्यात आलेलं आहे. विजिटेड विजिटेड म्हणजेच काय? भेट देणे. मार्केट मार्केट म्हणजेच काय? बाजार. कधी तुम्ही बाजाराला भेट दिला आहात का? तर याचं पॉसिबल आन्सर येईल यस I have visited a market. Yes, I have visited a market. त्यानंतर नेक्स्ट वन आहे What did you see there? तर इथे विचारण्यात आलेलं आहे, जर तुम्ही बाजाराला गेला असाल, जर तुम्ही मार्केटला गेलेला असाल, तर तुम्ही त्या मार्केटमध्ये, त्या बाजारात तुम्हाला काय काय पाहायला भेटतं, हे इथं क्वेश्चन विचारण्यात आलेलं आहे. What did you see there? सी म्हणजेच पाहणे. तुम्ही काय काय पाहता तेथे मार्केटमध्ये गेल्यावर, असं क्वेश्चन विचारण्यात आलेलं आहे. तर पॉसिबल आन्सर आहे आय सॉ फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, शॉप्स अँड पीपल्स बाईंग थिंग्स. आय सॉ फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, शॉप्स अँड पीपल्स बाईंग थिंग. तर आपण तेथे फ्रूट्स पाहतो, व्हेजिटेबल्स पाहतो, शॉप्स पाहतो. शॉप्स म्हणजेच काय? दुकान पाहतो. आणि पीपल सुद्धा पाहतो, माणसांना सुद्धा पाहतो. जे माणसं काय करत असतात, तिथं काही वस्तू विकत घेत असतात. दॅट आफ्टर रीड अलाउड. तर आता आपण स्टोरी रीड करूया. काय म्हणलेलं आहे ते स्टोरीमध्ये आपण इथे पाहणार आहोत. रीड अलाउड. रीड अलाउड म्हणजेच काय? मोठ्यानं वाचा असं म्हणलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. रघुज स्कूल वॉज अबाउट टू बिगिन. रघुज स्कूल वॉज अबाउट टू बिगिन. स्कूल स्कूल म्हणजेच शाळा. अबाउट अबाउट म्हणजेच सुमारे किंवा आता किंवा लगेचच. बिगिन बिगिन म्हणजेच काय? सुरुवात. तर याचं मिनिंग होईल रघुची शाळा सुरू होणार होती. रघुची शाळा सुरू होणार होती. ही वॉन्ट्स टू बाय बुक्स, पेन्सिल्स अँड कलर बॉक्स. ही वॉन्ट्स म्हणजेच त्याला पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? त्याला घ्यायचे होते. बाय बाय म्हणजेच काय? विकत घेणे. त्याला काही वस्तू विकत घ्यायच्या होत्या. कोणकोणत्या वस्तू विकत घ्यायच्या होत्या? बुक्स. बुक्स म्हणजेच काय? पुस्तके. पेन्सिल्स अँड कलर बॉक्स. कलर बॉक्स म्हणजेच काय? रंगीत डबा. क्रेयॉन्स बॉक्स असतात ना, त्याला कलर बॉक्स असं म्हणतात. सो म्हणजेच काय? त्यामुळे किंवा म्हणून. ही गोज टू मार्केट विथ हिज मदर. सो म्हणजेच काय? म्हणून. गोज म्हणजे जाणे. मार्केट मार्केट म्हणजे बाजारात. विथ हिज मदर. हिज म्हणजे त्याच्या. मदर म्हणजेच काय? आई. त्यामुळे म्हणून तो त्याच्या आईसोबत कुठे गेला? मार्केटला गेला. तर फर्स्ट पॅराचं मिनिंग असं होईल रघुची शाळा सुरू होणार होती. त्याला पुस्तके, पेन्सिल आणि रंगीत डब्बा घ्यायचा होता, म्हणून तो त्याच्या आईसोबत बाजारात गेला. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ऑन देअर वे. ऑन देअर वे म्हणजे रस्त्यावरून जात असताना. जेव्हा ते बाजारात निघाले होते, ऑन देअर वे म्हणजे रस्त्यावरून चालत असताना. ही सीज आंट नीता फीडिंग ग्रास टू कपिला. तर तो रस्त्यावरून जात असताना रघुने पाहिलं. ही म्हणजेच कोण? रघुनं पाहिलं नेहमीप्रमाणे. ही सी आंट नीता. आंट नीताला पाहतोय तो. आंट म्हणजेच काय? काकू. आंट म्हणजेच काय? काकू. काकू नीताला पाहतोय तो. त्या काकूचं नाव काय आहे? नीता. फीडिंग म्हणजेच काय? खाऊ घालणे. फीडिंग म्हणजेच काय? खाऊ घालणे. ग्रास म्हणजेच काय? गवत. ग्रास म्हणजेच काय? गवत. टू कपिला हर काऊ. तर त्या आंट काकू, नीता काकूचं एक गाय आहे. त्या गाईचं नाव आहे कपिला. तर त्या कपिलाला ते काय करत आहेत? गवत खाऊ घालत आहे. हे कोणी पाहिलेलं आहे? रघुनं पाहिलेलं आहे. कधी?
जेव्हा ते बाजारात जात होते तेव्हा त्यांनी ते पाहिलेलं आहे. ही सीज दीपा, अमय, सारा प्लेइंग इन द गार्डन. आता आंट काकूला, नीता काकूला पाहिल्यानंतर ना पुढे पुढे जात असताना त्यांनी आता कोणाला पाहिलेलं आहे रघुन? तर कोणाला पाहिलं त्यांनी? दीपा, अमय आणि सारा. दीपा, अमय, सारा हे काय करत होते? प्लेइंग इन द गार्डन. प्लेइंग म्हणजेच काय? खेळणे. कुठं खेळत होते? गार्डन मध्ये खेळत होते. पुढे नीता काकू नंतर ना त्यांनी कोणाला पाहिलं? दीपा, अमय आणि साराला पाहिलं. कुठं पाहिलं? ते सुद्धा गार्डन मध्ये पाहिलेलं आहे. ते काय करत होते? खेळत होते. दॅट आफ्टर पुढे पुढे निघाला तो. निघत असताना त्यांनी काय केलं? तर पहा पुढे गेल्यावर रघु वेव्स टू अंकल माने. वेव्स म्हणजेच काय? हात हलवणे. आता आपण बाय करतो ना, कोणीतरी आपल्या घरातून जात असेल लहान किंवा लहान मुलं जे असतात मोठ्या माणसांना घरातून बाहेर पडत असताना आपण हात हलवतो ना, बाय म्हणतो ना. बायलाच काय म्हणलेलं आहे? तर वेव्स. काय करतोय तो? हात हलवून त्यांना नमस्कार करतोय. काय करतोय? नमस्कार करतोय. रघु वेव्स टू अंकल माने. आता अंकल माने आहे जे कुठं थांबलेले आहेत? बँकेच्या समोर थांबलेले आहेत. कुठे थांबलेले आहेत? बँकेच्या समोर थांबलेले आहेत. त्यांना तो काय करतो आहे? वेव करतोय, हात हलवतोय. त्यांना काय करतोय? हात हलवतोय. देअर ही सी अ डॉग अँड कॅट सिटिंग टू. तर बँकेच्या समोर माने काका तर आहेतच ऑलरेडी, अंकल माने तर आहेतच. तसेच कोण कोण बसलेलं आहे बँकेच्या समोर? कॅट सुद्धा आहे आणि डॉग सुद्धा आहे. तर तेथे रघुन अंकल माने सोबत कोणाला पाहिलेलं आहे? कॅटला सुद्धा पाहिलेलं आहे आणि डॉगला सुद्धा पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे सेकंड थर्ड स्टांजाचं काय होईल पहा मीनिंग. रघु माने काकांना हात हलवून काय करतोय? नमस्कार करतोय किंवा त्यांना हात हलवतोय. आणि ते कुठं थांबलेले आहेत? बँकेसमोर उभे आहेत. तर ते अंकल माने किंवा माने काका कुठे थांबलेले आहेत? कुठे उभा आहेत? बँके समोर उभे आहेत. तेथे त्याने म्हणजेच कोण? रघुन सीज अ डॉग अँड कॅट सिटिंग टू. तेथे त्याने एक मांजर बसलेला आणि एक कुत्रा बसलेला तेथे त्याने पाहिलेलं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे फायनली रघु रिचेस द मार्केट. शेवटी. फायनली म्हणजेच काय? शेवटी. फायनली म्हणजेच काय? शेवटी. रघु रिचेस. रिचेस म्हणजेच काय? पोहोचणे. रिचेस म्हणजेच काय? पोहोचणे. मार्केट. मार्केट म्हणजेच काय? बाजार. फायनली रघु रिचेस द मार्केट. तर शेवटी रघु कुठे पोहोचला? बाजारात पोहोचला. कुठे पोहोचला? मार्केटमध्ये पोहोचला. ही स्टॉप टू वॉच स्पॅरो अँड पिजन पेकिंग ग्रेन्स नियर द ग्रॉसरी शॉप्स. तर बाजारात पोहोचल्यानंतर ना रघु तेथेच थांबला. काय केला? ही स्टॉप. स्टॉप म्हणजेच काय? थांबणे. टू वॉच. वॉच म्हणजेच काय? पाहत उभा राहिला. वॉच. वॉच म्हणजेच काय? पाहणे. काय पाहत उभा राहिला तो? स्पॅरो. स्पॅरो म्हणजेच काय? चिमण्या. स्पॅरोज म्हणजेच काय? चिमण्या. पिजन. पिजन्स म्हणजेच काय? कबूतर. तर तो तिथंच थांबला बाजारात येऊन आणि पाहत उभा राहिला. कोणाला पाहत उभा राहिला तो? चिमण्या आणि कबुतरांना पाहत राहिला. तर ते चिमण्या काय करत होते? पिजन्स पिकिंग ग्रेन्स. दाणे टिपत होते. चिमण्या दाणे टिपतात ना, खातात ना, त्याला काय म्हणतात? पेकिंग. चोचीमधून दाणा घेतात ना, तर त्याला काय म्हणतात? पेकिंग म्हणतात. तर तेथे काय करत होते? स्पॅरोज अँड पिजन पेकिंग ग्रेन्स नियर द ग्रॉसरी शॉप. किराणा दुकानासमोर दाणे काय करत होते? ते म्हणजे खात होते. काय करत होते? किंवा टिपत होते. दाणे काय करत होते? टिपत होते. देन ही सीज द व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स वेंडर. आता पुढे गेला तो आणि तो काय पाहिला? आता पुढे गेल्यानंतर कोण गेला पुढे? रघु. आता त्यांनी काय पाहिलं? व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स वेंडर. त्यांनी काय पाहिलं? फ्रुट्स व्हेजिटेबल्स म्हणजेच काय? फळ म्हणजे भाजीपाला किंवा फळभाज्यांचं दुकान. फ्रुट्स. फ्रुट्स म्हणजेच काय? फळे. फळे आणि भाज्यांच्या त्यांनी काय पाहिलेले आहेत? विक्रेते पाहिलेले आहेत. हे पहा, यांना वेंडर्स म्हणतात. जे भाज्या आणि फ्रुट्स विकतात. फ्रुट्स इथं विकते ना, म्हातारी इथं विकते आणि इथं एक बाई आहे, ती काय करते आहे? भाज्या घेऊन जाते. त्यांना काय म्हणतात? विकणारे.
त्यांना इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? वेंडर्स म्हणतो. काय म्हणतो? वेंडर्स म्हणतो. देन ही सी द व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स वेंडर. त्यानंतर त्यांनी कोणाला पाहिलं? फ्रुट्स वेंडर्स आणि व्हेजिटेबल्स वेंडरला तिथं पाहिलेले आहेत. भाजी विकणाऱ्यांना आणि फळं विकणाऱ्यांनी तिथे त्यांनी पाहिलेलं आहे. कोणी? रघुने. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे रघुज मदर लीड्स टू हिम टू द स्टेशनरी शॉप. तर आता रघुची आई जी आहे ती रघुला कुठे येऊन थांबवते? कुठं घेऊन येते त्याला? लीड्स म्हणजेच काय? घेऊन येणे. लीड्स म्हणजेच काय? घेऊन येते. कुठं घेऊन येते त्याला? स्टेशनरी शॉप कडे घेऊन येते. कुठं घेऊन येते? वह्या पुस्तकांच्या दुकानाकडे. स्टेशनरी म्हणजेच काय? जेथे वह्या, पुस्तकं, पेन्सिल, कलर बॉक्स जेथे भेटतं त्याला स्टेशनरी शॉप असं म्हणतात. तर रघुची आई, रघुज मदर लीड्स टू हिम, घेऊन येणे, टू द स्टेशनरी शॉप. देअर दे बाय बुक्स, पेन्सिल, अ कलर बॉक्स अँड अ स्टोरी बुक्स. मग तेथे त्या दुकानात त्यांनी काय काय विकत घेतलं? दे बाय म्हणजेच काय? विकत घेणे. काय विकत घेतले? बुक्स, पेन्सिल, कलर बॉक्स अँड स्टोरी बुक्स. त्यांनी पेन्सिल विकत घेतल्या, बुक्स विकत घेतल्या, कलर बॉक्स घेतला आणि स्टोरी बुक सुद्धा घेतलेलं आहे. आफ्टर बाईंग थिंग्स दे कम बॅक होम. ह्या सगळ्या गोष्टी विकत घेतल्यानंतर न ते पुन्हा कुठं रिटर्न आले? पुन्हा कुठं गेले ते? कम बॅक होम. कुठं आले ते? पुन्हा घरी परतले. बॅक म्हणजेच काय? परतणे. बॅक म्हणजेच काय? परतणे. तर पुन्हा कुठं गेले ते? स्वतःच्या घरी गेले. तर अशा प्रकारे या स्टोरीचं इथे एक्सप्लेनेशन होईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे आन्सर द फॉलोइंग. आन्सर द फॉलोइंग. तर आपल्याला इथे क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहे. स्टोरी बेस्ड किंवा लेसन बेस्ड इथं क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत. त्या रिलेटेड आपण इथे आन्सर्स पाहणार आहोत. चला तर पाहून घेऊया. व्हॉट डज रघु वॉन्ट टू बाय? व्हॉट डज रघु वॉन्ट टू बाय? तर रघुला काय विकत घ्यायच्या होत्या हो? बाजारातून, मार्केटमधून त्याला काय विकत घ्यायचं होतं? तर आपण पाहिलं तर रघुला काय पाहिजे होतं? बुक्स, पेन्सिल्स अँड कलर बॉक्स पाहिजे होतं. काय पाहिजे होतं त्याला? बुक्स, पेन्सिल अँड कलर बॉक्स त्याला विकत घ्यायचं होतं. म्हणून तो त्याच्या आईसोबत कुठं गेलता? बाजारात गेला. तर पॉसिबल आन्सर काय? रघु वॉन्ट्स टू बाय बुक्स, पेन्सिल अँड कलर बॉक्स. रघु wants to buy books, pencil and a color box. That after next one आहे What is Aunt Nita doing? तर इथं काय क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे पहा. नीता काकू, आंट म्हणजेच काय? काकू. नीता काकू काय करत होत्या हो? तर आपण पाहिलो स्टोरीमध्ये की आंट नीता काय करत होत्या? कपिला नावाच्या गाईला काय करत होत्या? चारा खाऊ घालत होत्या. काय करत होत्या? कपिला नावाच्या गाईला चारा खाऊ घालत होत्या. तर पॉसिबल आन्सर काय येईल पहा. आंट नीता इज फीडिंग ग्रास टू हर काऊ कपिला. आंट नीता फीडिंग ग्रास टू हर काऊ कपिला. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे हु आर प्लेइंग इन द गार्डन. आता आंट नीताला पाहिल्यानंतर ना रघुनं कोणाला पाहिलं? कोणाला पाहिलं? दीपा, अमय आणि साराला पाहिलं. कुठं पाहिलं? गार्डन मध्ये पाहिलं. तर हे कुठे खेळत होते? गार्डन मध्ये खेळत होते. तर हेच क्वेश्चन इथं विचारण्यात आलेलं आहे. तर गार्डन मध्ये कोण खेळत होते असं विचारण्यात आलेलं आहे. तर पॉसिबल आन्सर येईल दीपा, अमय अँड सारा आर प्लेइंग इन द गार्डन. दीपा, अमय अँड सारा आर प्लेइंग इन द गार्डन. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे हु इज स्टँडिंग आउटसाइड द बँक. हु इज स्टँडिंग आउटसाइड द बँक. तर बँकेच्या बाहेर, बँकेच्या समोर किंवा बाहेर कोण उभा होते? कोण उभारलेले होते हो? तर कोणाला वेव केला? तो हँड वेव केला रघु. तर कोणाला केला आहे? माने अंकलला केलेला आहे. अंकल मानेला केलेला आहे. तर कोण थांबलेला आहे बँकेच्या बाहेर? तर अंकल माने थांबलेला आहे. तर पॉसिबल आन्सर येईल Uncle Mane is standing outside the bank. Uncle Mane is standing outside the bank. That after next one आहे Where does the Raghu's mother lead him? तर रघुची आई, रघु's mother म्हणजेच काय? रघुची आई. लीड म्हणजेच काय? घेऊन येणे.
त्याला कुठं घेऊन गेली? रघुची आई रघुला कुठं घेऊन गेली, कुठं घेऊन आली? तर त्याला कुठं घेऊन गेली? स्टेशनरी शॉपसाठी गेलते. का? कारण त्यांना बुक्स पेन्सिल्स अँड कलर बॉक्स बाय करायचे होते, विकत घ्यायचे होते. म्हणून त्यांना कुठं घेऊन गेली? रघुला कुठं घेऊन गेली त्याची आई? तर स्टेशनरी शॉपला घेऊन गेली. तर पॉसिबल आन्सर काय? रघुज मदर लीड्स टू हिम द स्टेशनरी शॉप. रघुज मदर लीड्स टू हिम टू द स्टेशनरी शॉप. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे फाइंड अँड राईट द नेम्स ऑफ पीपल्स, ॲनिमल्स, प्लेसेस अँड थिंग्स. तर आपल्याला स्टोरीमध्ये काही पीपल्सची नावं देण्यात आलेली आहेत. पीपल्स म्हणजेच काय? काही माणसांची नावं देण्यात आलेली आहेत. तर काही ॲनिमल्सचे नावं देण्यात आलेले आहेत. तर काही प्लेसेसचे नावं देण्यात आलेली आहेत. तर काही थिंग्सची नावं देण्यात आलेली आहेत. तर ते सगळे इथं आपल्याला काय करायचे आहेत? लिहून घ्यायचे आहेत. त्यालाच काय म्हणलेलं आहे? तर नेमिंग वर्ड्स म्हणलेले आहेत. काय म्हणलेलं आहे? नेमिंग वर्ड्स म्हणतात. भरपूर नावं आहेत इथं. तर त्याच्यातले आपण फक्त किती लिहिणार आहोत? इथं 3 लिहू शकता किंवा एक्स्ट्रा जरी लिहायचं असतील तर आपण इथं लिहून काढून घेऊ शकतो. तर पीपल्सची नावं आहेत. फर्स्ट वन तर आहे रघु. रघु नंतर आहे आंट नीता. आंट नीता नंतर ना आहे अंकल माने आहे, दीपा, अमय, सारा. हे एवढ्या पीपल्सची नावे इथे देण्यात आलेली आहेत. तर आपण कुठलंही नाव इथे लिहू शकतो. तर मी इथं काय लिही? रघु, दीपा, सारा. तर हे आहेत पीपल्स नेम आहेत. काय आहे? पीपल्स नेम आहेत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे प्लेसेस. प्लेसेसचे नावं देण्यात आलेली आहेत. पहा, मार्केट फर्स्ट वन काय सांगण्यात आलेलं आहे? मार्केट सांगितलेलं आहे. मार्केट पण एक काय आहे? प्लेस आहे. दॅट आफ्टर आहे बँक. बँक पण एक काय आहे? प्लेस आहे. दॅट आफ्टर आहे गार्डन, स्टेशनरी शॉप. असे वेगवेगळे प्लेसेस इथं लिहू शकतो. तर इथं आपण काय काय लिहिणार आहोत? मार्केट, बँक, गार्डन. ॲनिमल्स नेम सांगा म्हणलेले आहेत. कोणकोणत्या ॲनिमल्सचे नावं सांगण्यात आलेले आहेत इथं पहा आपल्याला. फर्स्ट वन तर दिलेलं आहे काऊ. काऊ बद्दल सांगितलेलं होतं. काऊ काय करतोय? गाय काय करते आहे? चारा खाते. तर काऊ ॲनिमल आहे. त्यानंतर ना आपल्याला देण्यात आलेलं आहे कॅट अँड डॉग देण्यात आलेलं आहे. दॅट आफ्टर स्पॅरो अँड पिजन्स आहेत. काय आहेत? स्पॅरो अँड पिजन्स आहेत. त्यापैकी आपण फक्त इथे 3 नाउन्स लिहून घेणार आहोत. तुम्ही जर एक्स्ट्रा लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता. तर ॲनिमल्स मध्ये येणार काऊ, कॅट, डॉग. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे थिंग्स. कोणकोणत्या वस्तू इथे सांगण्यात आलेल्या आहेत आपल्याला? तर कोणकोणत्या वस्तू आहेत? बुक्स, पेन्सिल, कलर बॉक्स, स्टोरी बुक्स. या सगळ्या काय आहेत? वस्तू आहेत. या सगळ्या काय आहेत? वस्तू आहेत. तर लिहून घेऊया. बुक्स, पेन्सिल, कलर बॉक्स. तर हे सगळ्या काय आहेत? थिंग्स. थिंग्स म्हणजेच काय? वस्तूंची नावे. तर आफ्टर नेक्स्ट वन आहे रीड अँड राईट. रीड करा आणि लिहा म्हणलेला आहे. वन अँड मेनी दिलेला आहे. वन असेल तर सिंग्युलर त्याला यस किंवा इयस लागणार नाही. जर भरपूर असतील, एकापेक्षा जास्त असतील तर त्याला काय लागेल? प्युलर लागेल. काय लागेल? प्युलर म्हणजेच काय? यस लागेल. बुक, वन बुक, मेनी बुक्स. वन बुक, मेनी बुक्स याला लागलेला आहे यस. तसंच वन पेन्सिल, एक असेल तर पेन्सिल, अनेक असेल तर पेन्सिली. जसं मराठीत म्हणतो तसंच इंग्लिशमध्ये वन असेल तर वन पेन्सिल. पण एकापेक्षा जास्त पेन्सिल असेल तर इथं आपण काय म्हणणार? त्याला पेन्सिल्स म्हणणार. काय म्हणणार? पेन्सिल्स म्हणणार. जर एकच कॅट असेल तर कॅट म्हणतो आणि एकापेक्षा जर जास्त कॅट असतील तर आपण काय म्हणणार? त्यांना कॅट्स म्हणणार. काय म्हणणार? कॅट्स म्हणणार. दॅट आफ्टर जर एकच स्पॅरो असेल, एकच चिमणी असेल तर त्याला चिमणी म्हणतो आपण. भरपूर असतील तर आपण चिमण्या म्हणतो. हे झालं मराठीत. त्याच टाईप इंग्लिशमध्ये जर एकच स्पॅरो असेल तर एकच स्पॅरोज म्हणणार त्याला. जर एकापेक्षा जास्त असतील स्पॅरो
तर त्याला काय म्हणणार आपण, यस लावणार आणि काय होणार आहे ते स्पॅरोज होणार आहे. काय होणार आहे, स्पॅरोज होणार आहे. दॅट आफ्टर सिंगल असेल तर पिजन, एकच असेल तर पिजन, एकापेक्षा जास्त असतील तर पिजन्स. काय लागणार आहे लास्टला, ॲज इट इज लिहून लास्टला काय लावायचं आहे आपल्याला, यस लावायचं आहे. सिंगल असेल, वन असेल तर डॉग, एकापेक्षा जास्त असतील तर इथे होणार आहे डॉग्स. इथे होणार आहे डॉग्स. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे रीड अँड राईट. रीड अँड राईट. चला तर पाहून घेऊया. रीड, रीड म्हणजेच वाचा. राईट, राईट म्हणजेच लिहा. चला तर पाहून घ्या. चाट कॉर्नर सांगितलेलं आहे. चाट कॉर्नर म्हणजेच काय, जे आपण भेळ वगैरे खातो, जे काही भेळ म्हणजे मुरमुऱ्याचं भेळ वगैरे केला जातो त्याला काय म्हणलेलं आहे तर चाट कॉर्नर असं म्हणलेलं आहे. प्री ॲक्टिव्हिटी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहे. प्री ॲक्टिव्हिटी म्हणजेच काय, पूर्वकल्पना. जी आपण स्कूलमध्ये कोणतीही ॲक्टिव्हिटी करत असतो त्या ॲक्टिव्हिटीसाठी काही वस्तू लागणारे असतात, तर त्या ॲक्टिव्हिटीसाठी जे काही वस्तू लागणारे असतात त्याची सूचना, त्याचं इन्स्ट्रक्शन अगोदर दिलं जातं किंवा आदल्या दिवशी दिलं जातं, त्यालाच प्री ॲक्टिव्हिटी असे म्हणतात. प्री ॲक्टिव्हिटी इन्स्ट्रक्शन. इन्स्ट्रक्शन्स म्हणजेच काय, सूचना. त्यालाच इथे शॉर्ट फॉर्ममध्ये पण म्हणलेलं आहे अ डे बिफोर ॲक्टिव्हिटी. जर तुम्ही उद्या ॲक्टिव्हिटी करणार असाल, उद्या कोणती तरी कृती करणार असाल, तर त्याला आदल्या दिवशी काय काय वस्तू लागणार आहे त्यासाठी तुम्हाला तिथे सूचना दिल्या जाणार आहेत. त्यालाच प्री ॲक्टिव्हिटी इन्स्ट्रक्शन असं म्हणतात. चला तर पाहून घेऊया. ब्लॅकबोर्डवर आपल्याला इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत, सूचना देण्यात आलेल्या आहेत, ते पाहून घेऊया. ग्रेड 1. ग्रेड 1 म्हणजेच काय, इयत्ता पहिली. ग्रेड 1 म्हणजेच काय, इयत्ता पहिली. डेट देण्यात आलेली आहे, तारीख देण्यात आलेली आहे. कधीची आहे, 4 नोव्हेंबर 2025. 4 नोव्हेंबर 2025. तर प्रेझेंट स्टुडंट्स किती आहेत क्लासमधलं ते सांगण्यात आलेलं आहे. तर 38 स्टुडंट्स काय आहेत क्लासमध्ये, प्रेझेंट्स आहेत. तर अब्सेंट्स आहेत 2 आणि टोटल क्लासमध्ये जेवढे स्टुडंट्स आहेत तेवढे आहेत ते 40 स्टुडंट्स आहेत. काय आहेत, 40 स्टुडंट्स आहेत. तर गुड थॉट्स लिहिण्यात आलेलं आहे. काय लिहिण्यात आलेलं आहे, हेल्थ इज वेल्थ. हेल्थ इज वेल्थ म्हणजेच काय, आरोग्य हीच धनसंपत्ती. आरोग्य हीच काय आहे, धनसंपत्ती आहे किंवा आरोग्य हीच संपत्ती आहे. सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजेच काय, विषय. इंग्लिश. सब्जेक्ट इंग्लिश बद्दल सांगण्यात आलेलं आहे. नोटीस. नोटीस म्हणजेच काय, सूचना देण्यात आलेली आहे. काय देण्यात आलेली आहे, सूचना देण्यात आलेली आहे. ही जी ॲक्टिव्हिटी घेण्यात येणार आहे ती 9 नोव्हेंबरला घेणार आहे. कधी घेणार आहे, 9 नोव्हेंबरला घेणार आहे. तर 4 नोव्हेंबरला ऑलरेडी याचं जे इन्स्ट्रक्शन आहे, याची जी सूचना आहे ते बोर्डवर देण्यात आलेली आहे. म्हणजे ही प्री ॲक्टिव्हिटी असल्यामुळे 4 दिवसा अगोदरच याची सूचना शाळेत सांगण्यात आलेली आहे. 9 नोव्हेंबर 2025 जॉयफुल सॅटरडे ॲक्टिव्हिटी. तर 9 नोव्हेंबरला सॅटरडे आहे आणि हा सॅटरडे कसा असणार आहे, जॉयफुल असणार आहे. जॉयफुल म्हणजेच काय, आनंदी असणार आहे. हा जो शनिवार आहे कसा आहे, शनिवार आनंदी शनिवार म्हणून सेलिब्रेट केला जाणार आहे, साजरा केला जाणार आहे. कोणत्या ॲक्टिव्हिटी घेऊन खाली सांगण्यात आलेली आहे. त्या ॲक्टिव्हिटीचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे, जॉयफुल सॅटरडे ॲक्टिव्हिटी असं नाव ठेवण्यात आलेलं आहे. ब्रिंग द फॉलोइंग इंग्रेडियंट्स. मग त्या ॲक्टिव्हिटीसाठी काही वस्तू घेऊन येण्यास सांगितलेलं आहे. ब्रिंग. ब्रिंग म्हणजेच आणणे. ब्रिंग म्हणजेच काय, आणणे. द फॉलोइंग. फॉलोइंग म्हणजेच खालील. फॉलोइंग म्हणजेच पुढील किंवा खालील. इंग्रेडियंट्स. इंग्रेडियंट्स म्हणजेच काय, साहित्य. काही इंग्रेडियंट्स तिथे आणण्यास सांगितलेलं आहे. कधी कधी आणायचं आहे, 9 नोव्हेंबरला आणायचं. कधी आणायचं आहे, 9 किंवा 9 नोव्हेंबरला आणायचं आहे. काय काय सांगितलेलं आहे पहा. स्प्राउट्स. स्प्राउट्स म्हणजेच काय, मटकी. मटकी ज्याला कोंब आलेले असतात पहा, ज्याचं आपण मटकीचं उसळ करतो त्याला स्प्राउट्स असं म्हणतात. सॉल्ट. सॉल्ट म्हणजेच मीठ. ओनियन. ओनियन म्हणजेच कांदा. टोमॅटो. टोमॅटो म्हणजेच टमाटा. कोरिअँडर लिव्स म्हणजेच कोथिंबीर. कोथिंबीरची पाने आणा असं म्हणलेलं आहे. बॉइल्ड पोटॅटो. उकडलेला बटाटा आणा म्हणलेला आहे. कुकुंबर. कुकुंबर म्हणजेच काय,
काकडी, लेमन, लेमन म्हणजेच लिंबू, अँड चाट मसाला, चाट मसाला म्हणजेच जो पॅकेटमध्ये भेटतो त्याला चाट मसाला असं म्हणतात. आणि ह्या सगळ्या वस्तू येथे आणण्यास सांगितलेल्या आहे. कधी? 9 नोव्हेंबरला, सॅटर्डेला असं आणा म्हणलेलं आहे. आता ऍक्टिव्हिटी टाइम आलेला आहे. हे झालं प्री ऍक्टिव्हिटी इन्स्ट्रक्शन. आता 9 नोव्हेंबरला ही ऍक्टिव्हिटी कशी करायची आहे इथे दाखवण्यात आलेलं आहे. पहा, ऍक्टिव्हिटी टाइमच्या वेळी काय करायचं आहे, कृती कोणकोणत्या करायच्या आहेत ते इथे सांगण्यात आलेलं आहे. टेक अ बिग बॉल, तर इथं काय म्हणलेलं आहे? टेक, टेक म्हणजेच घ्या, बिग, बिग म्हणजेच काय? मोठे, बॉल म्हणजेच काय? मोठं भांड घ्या असं म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे? मोठं भांड घ्या म्हणलेलं आहे. ऍड स्प्राउट, ऍड स्प्राउट, तर मटकी उसळ जे आहे ते त्या भांड्यात घाला म्हणलेलं आहे. ऍड स्प्राउट, त्या भांड्यामध्ये काय ऍड करायचं आहे आपल्याला? मटकीचं उसळ ऍड करायचं आहे. ऍड चॉप्ड व्हेजिटेबल्स, कोणकोणते व्हेजिटेबल्स सांगितले होते आपल्याला? ओनियन, टोमॅटो, कोरिएंडर लिव्स, बॉइल्ड पोटॅटोज, कुकुंबर, लेमन, यांना काय करायचं आहे आपल्याला? चॉप करायचं आहे. चॉप म्हणजेच काय? बारीक कट करायचं आहे आणि त्याच्यात ऍड करायचं आहे. त्या भांड्यामध्येच काय करायचं आहे? ऍड करायचं आहे. ऍड सॉल्ट अँड चाट मसाला, आता ह्या सगळ्या व्हेजिटेबल्स घातल्यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे? मीठ, सॉल्ट म्हणजेच काय? मीठ, आणि चाट मसाला काय करायचा आहे? ऍड करायचा आहे, घालायचं आहे. मिक्स एव्हरीथिंग विथ द स्पून, मग ते सगळे जे इंग्रेडियंट्स आहेत, सगळ्या जे वस्तू आहेत, चमच्यानं काय करा म्हणलेलं आहे? चांगलं मिक्स करा म्हणलेलं आहे. हलवा असं म्हटलेलं आहे. ऍड लाईम ज्यूस अँड मिक्स वेल, आणि लास्टला शेवटी काय करा म्हणलेलं आहे? लिंबाचं रस पिळा म्हणलेलं आहे. काय करा म्हणलेलं आहे? लिंबाचं रस पिळा म्हणलेलं आहे आणि पुन्हा चांगलं मिक्स करा असं म्हणलेलं आहे. एन्जॉय द स्प्राउट चाट, एन्जॉय द स्प्राउट चाट. तर आता तुमची स्प्राउट चाट तिथं तयार झालेली आहे आणि ते काय करा? मजेनं खा आणि आनंद घ्या असं इथे म्हणण्यात आलेलं आहे. तर टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. डिस्कस विथ चिल्ड्रन्स अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ द इटिंग स्प्राउट्स अँड व्हेजिटेबल्स, तर इथे विद्यार्थ्यांना किंवा स्टुडंट्सला आपल्याला स्प्राउट्स आणि व्हेजिटेबल्स बद्दलचे इम्पॉर्टन्स इथं मुलांना समजावून सांगायचं आहे. त्याच्याबद्दल डिस्कशन करायचं आहे की स्प्राउट्स किती हेल्दी असतात आपल्या बॉडीसाठी, व्हेजिटेबल्स किती हेल्दी असतात, याबद्दल मुलांसोबत काय करायचं आहे? आपल्याला इथं डिस्कशन करायचं आहे. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 3.6 रघु गोज टू द मार्केट हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.